सध्या सगळीकडे एकच गोष्ट चालू आहे, की HPR रजिस्ट्रेशन काय असतं, फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन करायचे का आणि ब्ला 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 असे खूप सारं चालू आहे. पॅनिक व्हायची गरज नाही आहे, की रजिस्ट्रेशन होत नाही किंवा एरर येतोय किंवा रजिस्ट्रेशन होण्यामध्ये पोर्टलवरती जातोय त्याच्यावरती काहीच कळत नाही कुठलं एक्झॅक्टली वेबसाईट आहे काय काय. HPR वेगळं आहे आणि आपल्याला पहिला PCI वरती करायचं आहे. काही लोक असं सांगतात की तुम्हाला 15 दिवसातच करायचं त्याच्यानंतर ते होणार नाहीये. असं कुठलीही ऑफिशियल न्यूज आली नाही की 15 दिवसातच करायचं आहे म्हणून. उगाच घाईघाई करू नका. ते घाईघाई केल्यामुळे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक जेवढे पण इन्फ्लुएन्सर वगैरे जे पण आहेत ना, त्यांनी अशी इन्फॉर्मेशन टाकली ना, सगळे जण डायरेक्टली तेच बघायला लागले. त्याच्यामुळे लिटरली तिथे एरर यायला लागलाय. कुठलंच गोष्टी म्हणजे होत नाही. नेटवर्क एरर, सर्व्हर एरर कंटिन्यू चालू आहे. सो उद्यापासून आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी CIची काय भूमिका त्याच्यामध्ये आहे, डी आणि बी दोघांसाठी आहे ते. सो खूप जणांचा प्रश्न आहे की डी साठी आहे का नाही, म्हणून दोघांसाठी आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, पूर्ण प्रोसेस मी सांगेन. घाबरू नका. व्हिडिओ सेव्ह करा आणि पेजला फॉलो नक्की करा. कंप्लीट इन्फॉर्मेशन मी लवकरच म्हणजे आज ते उद्यामध्ये तुम्हाला शेअर करून देईन. 15 दिवसाची डेडलाईन असल्याचं व्हिडिओमध्ये म्हणजे खूप जण सांगतायत. मला वाटत नाही की ते खरं आहे. बिकॉज PCIच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही तसं 15 दिवसाचा डेडलाईन आहे. ते फार्मसी स्टुडंटच्या प्रोफाईल अपडेटसाठी होतं, पण रजिस्टर फार्मसीसाठी अशी कुठली पण म्हणजे न्यूज आणि डेडलाईन आलेली नाही आहे. सो घाबरू नका, घाई करू नका. आणि जर फॉर्म भरायचा असेल तर मोस्टली रात्रीचा टाईम निवडा. रात्रीच्या टाईममध्ये थोडंसं बेटर पडतं भरण्यासाठी. म्हणजे मोस्टली 12च्या नंतर ट्राय करा जर पॉसिबल झालं तर. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फार्मसी स्टुडंट नक्की चॅनलला फॉलो करा. बिकॉज मी उद्या या परवामध्ये ही व्हिडिओ कशा फॉर्म भरायचा सगळं काय टाकणार.